श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी प्रत्येक व्यक्ती काही ना काही सेवा नक्कीच करत असतो. कुठलं ना कुठलं पारायण, नामस्मरण, मग गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा स्वामीचरित्र पारायण म्हणा, प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असतो. कारण स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि त्यांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील नसतील तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही ते स्वामीचरित्र अतिशय प्रभावी ग्रंथ आहे, तर या ग्रंथाचं पारायण करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये हे पारायण कसं करू शकतो याची माहिती थोडक्यात मी सांगितलेली आहे. तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक तरी स्वामी समर्थांचं पारायण नक्कीच करा. बघा त्याचा कितीतरी पटीनं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंचाच एक अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ यांना ओळखलं जातं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आता अतिशय जवळ आलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अतिशय सुवर्णयोग असतो. चरित्र सारामृत हे पारायण गुरुचरित्र पारायण इतकंच प्रभावी पारायण आहे. अनेकांना बघा गुरुचरित्र पारायण करायला काही कारणामुळं जमत नाही. कारण गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक पारायण आहे, मोठा ग्रंथ आहे, तो वाचायला वेळ लागतो, तो प्राकृतमध्ये असल्यामुळं थोडा उशीर लागतो आणि त्यामुळं तो ग्रंथ करायचा म्हटलं की अनेक जण नाही करत. कारण कसं आहे की त्याच्यामध्ये खाण्यासंबंधीसुद्धा काही नियम असतात, एक धान्य खावं वगैरे. त्यामुळं अनेक वेळा कसं आहे की गुरुचरित्र पारायण, खरं तर गुरुचरित्र पारायण नक्कीच प्रत्येकानं करावं, पण इच्छा असूनही किंवा वेगळं काही कारण असू शकतं. लहान मुलं असतात घरामध्ये, मांसाहार करणारी लोकं असतात घरामध्ये, यामुळं अशा अनेक कारणामुळं गुरुचरित्र पारायण माणसं करत नाहीत. तर त्यांच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ही अतिशय प्रभावी ग्रंथ आहे. दत्तगुरूंचाच अवतार अनुसयेच्या पोटी बघा ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघेही एकत्र जन्माला आले होते. अनुसयेच्या पोटी अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या पोटी दत्तात्रय जन्माला आले होते आणि त्यांचाच एक अवतार म्हणून त्यांचे आजपर्यंत अनेक अवतार झाले, त्याच्यामध्येच एक अवतार म्हणून श्री नृसिंह सरस्वती यांचा समावेश आहे. तर यांच्या जीवनावर आधारित गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि स्वामी चरित्र हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचेच एक अवतार आहेत, ते सुद्धा आपले गुरुच आहेत. त्यामुळं ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी नक्कीच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा अतिशय लहान ग्रंथ आहे आणि खूप प्रभावी ग्रंथ आहे. पारायणा इतकाच, गुरुचरित्र पारायणा इतकाच प्रभावी ग्रंथ आहे. याचं पारायण केलं तरीही तितकंच फळ मिळेल आणि अतिशय साध्या पद्धतीनं पारायण आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकतो. त्यासाठी कुठलेही खाण्यासंबंधी नियम नाहीत. या पारायणामध्ये तुम्ही एकच धान्य खावं असा काही नियम नाही आहे किंवा तुम्ही कांदा लसूण वगैरे खाऊ शकता. फक्त मांसाहार मात्र या पारायणामध्ये सुद्धा नाही चालणार आहे. कारण स्वामी समर्थांच्या कुठल्याही सेवेमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. स्वामी समर्थच काय, पण कुठल्याही देवाची ज्यावेळी आपण सेवा करत असतो, भक्ती करत असतो, व्रत वैकल्य करत असतो, त्यावेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. तर आता हे श्री स्वामी चरित्र सारामृत हा लहानसा ग्रंथ, याचं पारायण कसं करायचं. तुम्ही आजपर्यंत कधी पारायण केलं नसेल तर बघा, तुम्ही हे पारायण अगदी सहजपणे करू शकता. आणि तर अगदी तुम्ही किती पारायण करणार आहात हे आधी तुम्ही ठरवा. तुम्ही एक पारायण करू शकता, 3, 5, 7, 11 अशी 21 अशी तुम्ही कितीही पारायण करू शकता. मग आता एक पारायण करायचं म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय एका जागेवरती बसून न उठता वाचणे म्हणजे एक पारायण करणे असा त्याचा अर्थ आहे.
पण जर तुम्हाला काही कारणामुळं जर हे शक्य झालं नाही, मध्ये उठण्याची वेळ आली, तर असं नक्कीच नाही की तुमचं पारायण पूर्ण झालं नाही किंवा तुम्ही केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली नाही, असं नाही. पण तुम्ही शक्यतो सगळे अध्याय एका वेळी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला शक्य नसेलच, तर तुम्ही 3 दिवसांचं एक पारायणसुद्धा करू शकता. म्हणजे रोज 7-7 अध्याय वाचायचे. असे 3 दिवसामध्ये 21 अध्याय वाचून होतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात करा. तुम्हाला कसं वाचणं जमणार आहे, याप्रमाणे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला एका वेळी बसून सगळे अध्याय वाचायचे असतील, तर तुम्ही एक पारायण करू शकता. अशी तुम्ही अनेक पारायणं करू शकता, जितकी तुम्हाला करायची आहेत तितकी. आणि जितकी तुम्ही जास्त पारायणं कराल, तितकंच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण कसं आहे की परमेश्वराचं नाम एकदा जरी आपण घेतलं, तरीसुद्धा त्याचं कितीतरी पटीनं फळ मिळतंच आपल्याला. आणि आपण ही जी पारायणं करत असतो, ती नक्कीच परमेश्वराच्या चरणी रुजू झालेली असतात. त्याचं कधी ना कधी आणि काही भाग्यवान लोकांना तर लगेचच फळ मिळतं. त्यामुळं कसं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं पारायणं करताय हे तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका वेळी बसून वाचणं शक्य नसेल, तर तुम्ही 7-7 अध्याय वाचून 3 दिवसाचं एक पारायण करा. आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही रोज 3-3च फक्त अध्याय वाचा. बघा 3-3 तर सहजपणे शक्य आहे, कारण अतिशय लहान अध्याय आहेत हे. 3-3 तुम्ही सहजपणे वाचू शकता. मग असं 7 दिवसामध्ये एक पारायण होईल. आणि जर सगळे एका जागेवर बसून जर तुम्हाला वाचायचे असतील, तर रोजच तुमचं एक पारायण पूर्ण होईल. मग तुम्ही किती करणार आहात, कशा पद्धतीनं करणार आहात, हे तुमचं जसं काही वाचण्याचं स्पीड आहे, वाचण्याची जी काही तुमची इच्छा आहे, त्यावरती अवलंबून आहे. ज्यावेळी तुमचं एक पारायण पूर्ण होईल, त्यावेळी कुठलाही गोड पदार्थ करा आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवा, आरती करा. आणि अशा पद्धतीनं संकल्प करून ही सेवा तुम्ही करा. यथाशक्ती तुम्हाला शक्य होईल तेवढा दानधर्म करा. मग तुम्ही 1 पारायण करू शकता, 3 पारायणं करू शकता, कितीही पारायणं करू शकता. पण जर 1 पारायण करणार असाल, तर एका वेळी 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका वेळी वाचावे लागतील. त्याला एक मांडी पारायण असं म्हणतात. मग तुम्ही कसं पारायण करणार आहात? 3 दिवसांचं करणार आहात, 7 दिवसांचं करणार आहात, का एक मांडी पारायण करणार आहात, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही कशाही पद्धतीनं वाचन करू शकता, पण अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे. यासाठी तुम्ही मांडणी करा, अथवा तुम्हाला मांडणी न करता जो काही तुमचा देव्हारा आहे त्यासमोर जाऊनसुद्धा तुम्ही वाचन करू शकता. हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे. याचं एक तरी पारायण तुम्ही नक्कीच करा. ही सुवर्ण संधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.